पुरीचं जे जगन्नाथ मंदिर आहे त्यात अनेक रहस्य दडलेली आहेत. खूप इंटरेस्टिंग गोष्ट त्याच्यासाठी ही आहे त्या मंदिराची की तिथे तयार होणारा जो भोग असतो, भोग म्हणजे प्रसाद, तर भोग मंडपम आहे किंवा त्यांचं स्वयंपाकघर आहे. तर त्यात दररोज ते लोक एकाच प्रमाणामध्ये पूर्ण प्रसाद तयार करतात. पण त्या मंदिरात किती पण प्रसाद वाटो, 2000 लोक जाऊत, 2 लाख लोक जाऊत, पण तो प्रसाद कधीच कमी पडत नाही किंवा उरत पण नाही. म्हणजे त्याच प्रमाणात करतात, पण तो कितीही लोकांना पुरतो. आणि हे आता अनेक म्हणजे हजारो वर्षांपासूनची ती परंपरा आपल्याला दिसते त्यांची. आणि तो प्रसाद तयार करत असताना त्यांची पद्धत जी आहे, तो जो भात प्रसादाचा तयार होतो, तर ते एका शेगडीवरती 7 एकावर एक घट ठेवलेले असतात आणि त्याच्यामध्ये तो भात तयार होत असतो. तर आता सायंटिफिकली बघता सगळ्यात आधी खालचं भांडं गरम व्हायला हवं, वरती. पण इथे असं होत नाही. इथे सगळ्यात आधी वरचं भांडं गरम होतं, त्यातला भात शिजतो आणि मग हळूहळू खालचं शिजायला सुरुवात होते. तर हे असे काही त्याचे प्रचंड वेगळे वैशिष्ट्य आहेत. सायंटिफिकली त्याचे रिझन्स कोणालाच माहिती नाहीत की हे का होतं, पण हे घडतंय हे नक्की आहे. हे अनेक लोकांनी अनुभवलंय, हे दिसतंय, रोज घडताना आपल्याला ते दिसतंय.